टू स्टडी DNA पॅकेजिंग. DNAचं स्ट्रक्चर आपण मागच्या पिरियडला बघितलं आहे. आता आपण DNAचं पॅकेजिंग कसं होते ते पाहायचं आहे. कारण की टिपिकल मॅमेलियन DNA जर घेतला तर त्याची लेंथ आहे 2.2 मीटर अँड साईज ऑफ द न्यूक्लियस इन मॅमेलियन सेल दॅट इज 10⁻⁻⁶ मीटर. So there is a question, how this long size DNA molecule can be accommodated in such a small size nucleus. It therefore must be condensed, coiled and supercoiled to fit inside such a small nucleus. म्हणजे DNAचं जी साईज आहे ती 2.2 मीटर एवढी आहे आणि न्यूक्लियसची साईज आहे 10⁻⁻⁶ मीटर. मग हा जो लॉंग DNA आहे त्याचं जे अकोमोडेशन आहे हे एवढ्या कमी साईजच्या म्हणजे 10⁻⁻⁶ मीटर एवढ्या न्यूक्लिअर साईजमध्ये कसं होतं ते होतं दॅट इज ड्यू टू द कंडेन्स देन सुपर कंडेन्स कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग होतं अँड दॅट फॉर्म द क्रोमोझोम अँड ड्यू टू दॅट द DNA दॅट फिटेड इनसाइड अ स्मॉल साईज न्यूक्लियस. फर्स्ट पॉइंट, लेंथ ऑफ DNA in typical mammalian cell. Typical mammalian cell is 2.2 meter, approximately 2.2 meter. हे जे डिस्टन्स आहे 2.2 मीटरचं हे काढलं जातं that multiplying the total number of base pair with the distance between the two consecutive base pair. म्हणजे 2.2 मीटर हे जे डिस्टन्स काढलेलं आहे हे डिस्टन्स कशावरून काढलेलं आहे बाय मल्टिप्लाइंग टोटल नंबर ऑफ बेस पेयर्स with distance between two consecutive base pair. म्हणजे लेंथ ऑफ द DNA काढण्यासाठी टोटल नंबर ऑफ द बेस पेअर DNA मध्ये किती आहे आणि दोन जे बेस पेअर आहे त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ती जी लेंथ येते ॲप्रॉक्सिमेटली ती येते 2.2 मीटर एवढी येते. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट सांगितलं होतं मी, साईज ऑफ न्यूक्लियस इज 10⁻⁻⁶ मीटर. आणि मग मी एक क्वेश्चन सांगितला होता की हाऊ धिस लॉंग DNA मॉलिक्यूल that can be accommodated in such small nucleus. कारण की न्यूक्लियसची साईज ही कमी आहे आणि DNAची साईज ही जास्त आहे. हे कशामुळे होतं दॅट इज ड्यू टू द पॅकेजिंग ऑफ DNA म्हणजे कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग ऑफ DNA. कॉइलिंग म्हणू, सुपर कॉइलिंग म्हणू किंवा आपण त्याला म्हणू अँड दॅट इज फिटेड इनसाइड अ सच स्मॉल साईज न्यूक्लियस. कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग ऑफ DNA. द लार्ज साईज DNA that can be accommodated due to the coiling and super coiling of the DNA that is also called as the DNA packaging. ठीक आहे. There are two types of the cell. So the first packaging of DNA in prokaryotes. दोन टाईपच्या सेल आहे, यूकॅरियोटिक सेल अँड प्रोकॅरियोटिक सेल. म्हणून आपण पहिल्यांदा पाहणार आहोत पॅकेजिंग ऑफ DNA इन प्रोकॅरियोटिक सेल आणि नंतर पाहणार आहोत पॅकेजिंग ऑफ DNA इन यूकॅरियोटिक सेल. ठीक आहे. प्रोकॅरियोटिक सेल जर घेतलं फॉर एक्झाम्पल घेऊ आपण इकोलाय, तर इकोलायमध्ये ही जी साईज आहे DNAची सेल साईज जी राहते ती राहते 2 to 3 μ लॉंग एवढी याची DNAची साईज आहे. साईज
इशर्शिया कोलाई एक्झाम्पल. हे एक्झाम्पल सगळ्यांना माहिती आहे. हे एक्झाम्पल कशाचं आहे? बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे. DNA ची जी साईज आहे ती आहे 2 to 3 म्यू लॉंग. कारण की सगळ्यांना माहिती आहे प्रोकॅरियोटिक DNA जो राहतो हा कसा राहतो? हा राऊंडवाला राहतो, कॉईल राहतो. आणि यूकॅरियोटिक DNA हा लिनियर असतो, डबल हेलिक्स मॉडेल असतं. ठीक आहे. आणि इन प्रोकॅरियोटिक DNA हा जो DNA राहतो, they do not have well organized in nucleus. They do not have well organized in nucleus. कारण की न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी आहे किंवा ट्रू न्यूक्लियस जे आहे ते प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय राहतं? अब्सेंट असतं. यूकॅरियोटिक सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस हे प्रेझेंट राहतं. म्हणजे आपण तिसरा पॉईंट या ठिकाणी लिहू शकतो. इट इज विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस. इट इज विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन and nucleolus, because nuclear membrane that is absent in prokaryotic cell, nucleolus that is also absent in prokaryotic cell and that is present in the eukaryotic cell. ठीक आहे. नंतर आपण जर DNA ची जर साईज बघितली इन प्रोकॅरियोटिक सेल, तर DNA जो आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये हा स्मॉल असतो, सर्क्युलर असतो, स्मॉल साईज DNA असतो, सर्क्युलर असतो. नंतर तो हायली फोल्डेड DNA असतो, हायली फोल्डेड असतो. अँड नेकेड रिंग DNA असतो, नेकेड रिंग ऑफ DNA असतो. कारण की हायली फोल्डिंग असतं आणि त्याला न्यूक्लॉइड असं म्हटलं जातं, त्याला न्यूक्लियस म्हणत नाही. ट्रू न्यूक्लियस हे यूकॅरियोटिक सेलमध्ये म्हटलं जातं आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये त्याला न्यूक्लॉइड असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि जो DNA आहे तो DNA that is वन झिरो झिरो म्यू लॉंग राहतो इन पेरीमीटर, which is 1100 म्यू लॉंग इन पेरीमीटर. त्याची जी पेरीमीटर आहे ती 1100 एवढी असते. आणि अबाउट त्याच्यामध्ये जर घेतला आपण तर दॅट contains about or that containing about 4 to 6 million base pair, 4 to 6 million बेस पेअर्स. ठीक आहे. म्हणजे ॲप्रॉक्सिमेट साईज ऑफ द DNA जर घेतला आपण किंवा हा जर घेतला आपण की 1100 म्यू लॉंग जो पेरीमीटर आहे तर ॲप्रॉक्सिमेटली तो 1.1 मिलीमीटर एवढा येतो जेव्हा आपण त्याला कट केलं आणि त्याला स्ट्रेच आउट केलं. ठीक आहे. म्हणून नेक्स्ट पॉईंट येतो या ठिकाणी. हा जो आहे 1100 म्यू लॉंग हा येतो ॲप्रॉक्सिमेटली 1.1 mm if that is cut and stretch out. आता हा झाला तुमचा न्यूक्लॉइड. ठीक आहे. अँड धिस न्यूक्लॉइड दॅट इज टू बी packed into a cell. आता ही जी सेल आहे, ही जी सेल राहते ती राहते हार्डली 2 to 3 म्यू लॉंग इन प्रोकॅरियोटिक सेल. ठीक आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की DNA वरती कोणता चार्ज असतो? तो चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. आणि हा जो निगेटिव्हली चार्ज DNA राहतो तर याची जी साईज आहे ती काय होते? रिड्यूस होऊन जाते. ठीक आहे. म्हणून आपण नेक्स्ट पॉईंट लिहू
की निगेटिवली चार्ज DNA in prokaryotic cell that becomes circular, reducing the size to 350 mu micron in diameter. ठीक आहे. आणि मग याचं फर्दर रिड्युसिंग होते. सो दॅट इज फर्दर रिड्यूस टू 30 mu micron, and due to that only 40 to 50 loops that are also called as the domains, loops that are formed. And each loop that is further coiled and supercoiled, then again that reducing the diameter, and this diameter that becomes only 2 mu in diameter. ठीक आहे. म्हणजे हे जे कॉइलिंग आहे किंवा पॅकेजिंग आहे, हे कॉइलिंग आणि पॅकेजिंग होताना हा जो निगेटिवली चार्ज DNA राहतो, हा निगेटिवली चार्ज DNA जो राहतो याचं जे पॅकेजिंग होते ते होते हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीनमुळे होतं. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द HU. आणि हे जे हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन असतं त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि DNA वरती निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणून हा जो निगेटिवली चार्ज DNA जो राहतो याचं जे रॅपिंग आहे किंवा हा रॅप होतो HUच्या भोवती, आणि प्रोटीन्स आणि एन्झाईम जे राहतात दॅट ऑल्सो मेंटेन द सुपर कॉइलिंग. लास्ट पॉइंट, नाही फर्दर रिड्यूस टू आपण लिहिलं ओनली 40 to 50 loops or domains that are formed, and after that each domain or each loop is further coiled and supercoiled, thereby reducing the size down to only 2 mu in diameter. म्हणजे याची साईज जी आहे ती काय होते, रिड्यूस होते. आणि लास्ट पॉइंट, हे जे कॉइलिंग आहे, धिस कॉइलिंग or packaging of DNA in prokaryotic cell, that is assisted by positively charged HU ला म्हटलं जातं हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन. कारण की हिस्टोन प्रोटीन जे आहे याच्यामध्ये 2 अमिनो ॲसिडपासून ते फॉर्म झालेलं राहतं. एक राहतं आर्जिनाइन अँड सेकंड दॅट इज अ लायसिन. म्हणून याच्यावरती जो चार्ज असतो हा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि DNA वरती कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणून याचं काय होतं, रॅपिंग होतं. आणि म्हणून हे हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन्स, then different types of the proteins which are present in the cell and the enzymes that also participate in the formation of or in packaging of DNA, these that also maintain supercoiled
स्टेट. ठीक आहे, हे झालं पॅकेजिंग ऑफ प्रोकॅरियोटिक DNA. कारण की प्रोकॅरियोटिक DNA जो राहतो हा वेल ऑर्गनाइज नसतो इन अ न्यूक्लियस, बिकॉज द न्यूक्लियर मेम्ब्रेन दॅट इज टोटली अब्सेंट, न्यूक्लिओलस दॅट इज टोटली अब्सेंट, स्मॉल साईज न्यूक्लियस असतो, स्मॉल साईज DNA असतो, सर्क्युलर असतो, हायली फोल्डेड असतो आणि नेकेड DNA असतो. म्हणून त्याच्यामध्ये फक्त ओनली 4 to 6 मिलियन बेस पेअर प्रेझेंट असतात. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली साईज जर आपण त्याची घेतली, त्याला कटआउट केलं आणि त्याला जर स्ट्रेच केलं या कॉइल DNAला, तर हा जवळपास फक्त 1.1 मिलीमीटर 1.1 मिलीमीटर एवढ्याच साईजचा हा DNA आहे. ठीक आहे, आणि निगेटिव्हली चार्ज जो DNA राहतो हा दॅट बिकम्स सर्क्युलर, रिड्युसिंग द साईज 350 म्यू मायक्रॉन. आणि लास्टली फर्दर रिड्युसिंग होऊ त्याची जी साईज आहे दॅट बिकम्स 30 म्यू मायक्रॉन, विच शोज ओनली 40 to 50 लूप्स, और दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द डोमेन्स. आणि फर्दर त्याचं कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग होते, अँड दॅट साईज दॅट बिकम्स ओनली 2 म्यू इन डायमीटर. अँड लास्ट की पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन लाईक DNA बाइंडिंग प्रोटीन that participate in the formation or in packaging of the DNA. ठीक आहे, म्हणजे DNA बाइंडिंग प्रोटीन जे आहे हिस्टोन लाईक प्रोटीन्स, देन एन्झाईम्स. तर एन्झाईम्सचे नावं आहे DNA गायरेज एन्झाईम अँड DNA टोपो आयसोमरेज एन्झाईम. एन्झाईममध्ये 2 टाईपचे एन्झाईम्स आहे. एक जो एन्झाईम आहे तो आहे DNA gyrase enzyme, and another enzyme that is DNA topoisomerase enzyme, that also participate in the packaging of DNA for maintaining the super coiled state of DNA. ठीक आहे, तर हे झालं तुमचं DNA पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स, म्हणजे प्रोकॅरियोटिक DNAचं हे पॅकेजिंग होते.